तर या ठिकाणी म्हणजे ऐकण्याचं कोणाचं भाषण अशी मानसिकता नसलेली मंडळी आहे, परंतु त्यांच्यावरती आपली एका वाणीची छाप पडलेली आहे आणि तिने आमच्या मेंदूची चांगल्या प्रकारे मशागत केलेली आहे. आणि मला वाटतं आता आमचा मेंदूला कार्यान्वित झालेला आहे. आमच्यामध्ये थोडासा होणं बदल होईल आणि तुम्ही केलेले बरेचसे उदाहरणं हे आमच्या सुरूकरांसाठी चांगल्या पद्धतीने लागू होतात आणि त्यामुळे जर तसा बदल झाला तर मला वाटतं तुम्ही याला आम्ही बोलवणे त्याचं खरीच होईल आणि आम्हालाही आनंद आहे की आणि कसं घडेल बदल असं एक वाटतं. परंतु तुम्ही बोलता बोलता उदाहरण दिलं की बाबासाहेब निवडणुकीमध्ये हारले, निवडणुकीमध्ये पडले आणि पडल्यानंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीला त्यांचा सन्मान केला. जगामध्ये जागतिक स्तरावरती त्यांचा सन्मान झाला. दुर्दैवाची गोष्ट करून सांगतो ते पडले प्रथम ते मुंबईवरून रडले आणि दुसऱ्यांदा म्हणजे तिथं पडल्यानंतर निवडणूक झाली भंडाऱ्यामध्ये पुन्हा उभं राहिले आणि भंडाऱ्याची पडले. परंतु सगळ्यात महत्वाची दुर्दैवाची गोष्ट अशी होती की जेव्हा ते उभा राहिलेला प्रथम कारण 47ला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर ते झालेल्या इलेक्शनमध्ये बाबासाहेब लोकसभेला मुंबईमध्ये उभा राहिले आणि त्यांच्या विरोधातला माणूस कोण होता हे जर आपण विचार केला ना तर आपल्याला कळतं खरा दोष कुठं आहे, तो दोष आपल्यामध्ये आहे. कारण बाबासाहेबांच्या विरोधामध्ये जो माणूस होता त्याचं नाव होतं नारायण कदरोळकर. आज तो जर महिन्यानंतर तुम्हाला कोणी इतर वाटेल तसं नव्हतं तर बाबासाहेबांच्या जातीतला तो माणूस होता. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ज्याचा सगळा संसार त्यांनी उभा केलेला होता जो बाबासाहेबांचा राईट हँड म्हणून त्यांना पाहिलं जायचं ती होते ते कदरोळकर बाबासाहेबांच्या विरोधामध्ये उभा राहिले आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणलं आणि बाबासाहेबांना पाळलं. म्हणजे बाबासाहेबांना पाळणारं कोणी मित्र होतं का? म्हणजे बाबासाहेबांना पाळणारं कोणी मित्र होतं का? लोकांची जास्त संख्या आपल्याला याच्यामध्ये आहे. राईट साईड म्हणून ज्याला आपण पोचतो त्याच्याकडे पाहतो ती माणसं या पद्धतीचे असतात. बाबासाहेबांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही म्हणाले की वाघ झालं पाहिजे, सगळे वाघ तिथं घालून बसले. अहो जे वाघ होते त्यांना सुद्धा पिंजऱ्यात जायला भाग पाडणारे आमच्यामध्ये गद्दार आहेत. कारण पाठीमागे कुणी राहत नाही, स्वतः पावती आम्ही कुठेतरी का कुणा तरी दाबायला जातो आणि म्हणून आपण आपलं परिचय करावं एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. या ठिकाणी या आमच्या विनंतीला मान घेऊन मुंडे साहेब आले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी चरणते झाल्यानंतर कार्यक्रम करते या ठिकाणी चरण